बाई काय करून राहिल्या? काही नाही बाई, चूल पेटवतो आता, स्वयंपाक करतो ना थोडासा. कायची भाजी बनवून राहिल्या तुम्ही? भाजी काय भाजी, आता वांग्याचं भरीत करतो बाई. मला नाही का तुमचं असं वागणं अजिबात आवडत नाही. काऊन हो बाई, असं काय केलं मी आता? ते बाई आता तुम्हाला 2-2 पोरं हाय, 2-2 सुना हाय, आता हे असं शोभते का तुम्हाला? बाई असं चालतच असते, हातापायात ताकद आहे तेथपर्यंत करावंच लागते. तुम्ही त्या पोरायले लहानाचं मोठं केलं, त्याच्या पायावर उभं केलं, ते एवढे मोठे झाल्यावर तुम्हाला 2 टाइमचं जेवणही नाही देऊ शकत काय? काय फायदा असे पोरं असल्या तर नसल्या तर बी, मग त्याच्यापर्यंत पोरं नसल्यानेच बरं आहे. तसं नाही शिल्पे, सुना देतात मला कधी कधी. कधी कधी ना, आता पाहुण्याच्या समोर तर तेवढा देखारा करतच असन. जाऊ दे बाई, त्याच्या सोबत आपलं कर्तव्य आपण केलं, त्याचे कर्तव्य ते विसरले, त्याला काय करणार आपण? हा बरोबर आहे, तुम्ही कोणाला काहीच बोलत नाही ना, म्हणून हे असं सगळं घडते. जसं करते ना त्याच्या सोबत तसंच घडते. म्हणजे मला नाही समजलं बाई, तू हे काय बोलून राहिली? तर तुला असं म्हणायचं आहे काय, मी माझ्या सासूचं केलं नाही म्हणून माझ्यासोबत असं घडते? अहो बाई शिल्पे, मी नोकरी निमित्त बाहेरगावी राहायची, तिचे 3 मुलं होते म्हणून ती इथं खेड्यावर राहायची. मी तिला किती वेळा म्हणायची माझ्यासोबत चाल, पण तिला ह्या खेळ सोडून करमत नव्हतं, ती शहरात येत नव्हती माझ्यासोबत. आत्याबाई मी तसं नव्हती म्हणून राहिली, तुम्ही गलत अर्थ पकडला. तुम्ही नोकरीवर होत्या, तुम्ही घरदार बांधलं आणि ते त्या घरात राहते आणि तुम्ही ह्या झोपडीत राहता. अशा वागण्यामुळेच तुमच्यावर हे अशी परिस्थिती आली. तुम्ही सगळ्याचा विचार करता, तुमचा विचार कोण केला का? शिल्पे, तू बोलतो ते पण बरोबर आहे हो. काय सांगू बाई तुले, आता मायाकडून होत बी नाही हो बाई काम, डोळ्यानं दिसत नाही तरी मी भाकरी थापते हो बाई. असं वाटते की कोणतरी आता आई तर द्यावं आपल्याला. आजारी पडली तर कोणी चहा पण नाही देतो बाई, जो तो आपल्या संसारात गुंतलेला आहे. ओ आत्याबाई जाऊ द्या, मी बी तुम्हाला नाही का फालतूच विचारत बसले कोणत्याही गोष्टी. येतो आत्याबाई मी आता. तुम्हाला तुमचे आई वडील लहानाचं मोठं करते, तुम्हाला तुमच्या पायावर उभं राहण्यासाठी जीवाचं रान करते. त्याला कधीच एकटं राहायची वेळ येऊ देऊ नका. भलेही ते तुम्हाला काही बोलत नसतील, पण त्यांना तुमची खरी गरज असते हे लक्षात ठेवा.